नमस्कार, मी राहुल रणदिवे, दैनिक जनमत सोलापूरसाठी आपण घेत आहोत आपल्या सोलापूरचा विकास हा कार्यक्रम। ह्या कार्यक्रमामध्ये थेट आपण ग्रामदेवत सिद्धरामेश्वरच्या मंदिरात आलोय आणि काय विकास आहे विविध घटकापर्यंत आपण जाणार आहोत। ह्या सोलापूरच्या विकास ह्या कार्यक्रमातून थेट आपण सिद्धरामेश्वरच्या मंदिरात जाणार आहोत। काय नवीन झालंय, पूर्वी काय होतं, आता काय आहे, हे पूर्ण महाराष्ट्राला आणि आपल्या सोलापूरकरांना सांगणार आहे, जिथं घरात बसून ही बघता यावं। आज महाशिवरात्री आहे आणि त्या अनुषंगाने आपले सोलापूरकर सगळेच इथं येतात आणि दर्शन घेतात। चंदन दाखवा, हे पूर्ण नव्याने झालेला आहे। महाराष्ट्रकर बघताय, हे आमचं सोलापूर आहे आणि ह्या सोलापूरमध्ये हे नव्याने झालेलं आहे। अवघ्या 8-9 महिने होऊन गेलेत की हे जे दोन्ही साइडचं जे दिसतंय आपल्याला, हे नव्याने झालेलं आहे। हे आपला विकास आहे, हा आपल्या सोलापूरचा विकास आहे। या चंदन, आपण आज जाणार आहोत। विकास हे कुठं कुठं दडलेला आहे, त्या विकास ह्या नावामध्ये काय काय दडलेलं आहे, आपण तुम्हाला सगळ्यांना सोलापूरकर असेल, आपल्या महाराष्ट्रातले संपूर्ण जे नागरिक आहेत, महिला भगिनी आहेत, त्यांना सगळ्यांना आपण दाखवायचा प्रयत्न करणार आहे। हे सोलापूर शहरातले जे मध्यवर्ती ठिकाण आहे आणि पूर्ण आपले ग्रामदेवत आहेत, त्यांचं मंदिर आहे, पूर्ण पाण्यामध्ये आहे आणि भरपूर आपल्या सोलापुरातले जे महिला आहेत महाशिवरात्री निमित्त इथं आलेले आहेत। हा चंदन दाखवा इकडं, हे विकास आहे आपला, नव्याने झालेला आहे। या चंदन, हे विकास आहे आणि अजून आपण आज जाणार आहोत। या दाखवा चंदन, पूर्ण तिकडही दाखवा, तिकडं बी दाखवा। चंदन इकडं दाखवा। बघा लागलो आपण, चला थेट आत जाणार आहोत आपण मंदिरामध्ये आणि आपल्याला दाखवायचा प्रयत्न करणार आहोत। या चंदन, सगळे जे महिला आहेत आपल्या, सगळे आपल्या सिद्धरामेश्वराला आलेले आहेत। पूर्ण तिकडं दाखवा चंदन, म्हणजे आपण चाललो आता सिद्धरामेश्वरच्या मंदिरामध्ये। भरपूर गर्दी आहे, जसं यात्रेत गर्दी असते तसं सिद्धरामेश्वराच्या मंदिरात आता ही गर्दी असते। अमृतलिंग आहे चंदन, या इथं सुद्धा आपण, हा हो, हे विकास आहे आपला, हा विकास आहे। या चंदन, या संकेत या आणि
बघा किती हे गणपती मंदिर आहे. या चंदन अण्णा एक मिनिट या. आपल्या बरोबर चंदन या इकडं. अण्णा इकडे या. पुस्तारे साहेब आहेत आपल्या बरोबर. मला सांगा आजचा दिवस सिद्धरामेश्वर महाराजांच्या दर्शनासाठी लोक या लागले. विकास हा कार्यक्रम आम्ही घेतोय सोलापुरामध्ये. सोलापूरचा विकास. विकास ह्या नावामध्ये अनेक काय दडलेला आहे. काय सांगा. मंदिराचा विकास का शहराचा विकास? विकास ह्या नावामध्ये विकास म्हणजे मंदिराचा असेल, संस्था असेल, विविध घटकामध्ये आम्ही जाणार आहे. तिथला विकास, त्यांचा विकास. सोलापूर शहराचा विकास अजून म्हणावं तसं झालेलं नाही. आता IT पार्क येण्याची चिन्ह दिसू लागलेली आहेत. आल्यावरच ते खरा विकास होईल. सोलापूरच्या आजूबाजूला जे दुतुमडीसह रोड झालेले आहेत त्याच्यामुळं बी सोलापुरात येणारे भाविक वाढलेले आहेत. अक्कलकोट, पंढरपूर आणि सिद्धेश्वरचे मंदिर बी म्हणावं तसं अजून विकास व्हायला पाहिजे. तिथं जवळजवळ तिथं धर्मस्थळ नाहीत अजून, म्हणजे लोकांना उतरायला जागा वगैरे नाही. हे सगळं जर व्यवस्थित झालं तर सोलापूर ऑटोमॅटिक विकास कोणाला काय गरज नाही. एवढं काही विकास केला तर ऑटोमॅटिक शहराचा विकास होईल. ते जेणेकरून सर्व आलेल्या जे 5 वर्ष प्रशासक होतं, जे नगरसेवक होते, आता नगरसेवक मनानं त्यांनी करायला पाहिजे विकास. ते केलं तर ऑटोमॅटिक शहराचा विकास होईल. आपल्या इलेक्ट्रिक मीडियाने जर उचलून धरलं तर अजून जरा जास्त होईल. आणि आपण ते करत बी आहात. हे मूर्ती बसून किती दिवस झाला? ही मूर्ती बसून माझ्या संक्रांतला बसवली, जानेवारी महिन्यात बसवली. किती फुटाची मूर्ती? ही जवळजवळ 22 फुटाची मूर्ती आहे. आणि फाउंडेशन केलंय. फाउंडेशन केलंय. ह्याला अजून त्याला डोंगराचं हे द्यायला पाहिजे. कशाला? इथं जर फायबरचं जर डोंगर जर दिलं ना त्याला अजून सुंदर दिसेल. हे जरा मध्यभागी दिलं तर अजून जरा उठून दिसलं असतं. पॉइंट झाला असतं, लोक लोकेशन पॉइंट झालं असतं. काय बदल व्हायला पाहिजे? काय बदल व्हायला पाहिजे मंदिराचा? नाही सर, इथलं आहे ना, हे जर अजून जर सेंटर ठेवलं तर अजून भारी झालं असतं. आणि ह्याला डोंगराचं हे करून केलं असताना अजून लोकांचं इथं वेगळं फोटो घेतलीत ना, ते सेल्फी काढायचं वगैरे. अजून ह्याच्या मागे स्टोरी आहे. ही मूर्तीच्या मागे इथे मूर्ती काय आहे हे आम्हाला तुम्हाला माहिती आहे. बाहेरच्या लोकांना काय मूर्ती पाहिजे ते माहिती पाहिजे. तिरशन मल्लिकार्जुन भेटायला सिद्धेश्वर ह्याला गेलता चालत. चंदन इकडं काय मग ते सिद्धेश्वरला मल्लिकार्जुन भेटला नाही. मग तिथले लोक म्हणले हे लिंगच सिद्धेश्वर मल्लिकार्जुन आहे. मग ते नाही म्हणलं, हे नाही म्हणला, मी जे बघितलं ते वेगळं आहे. मग ते सापडलं म्हणून डोंगरावरनं त्याने उडी मारला तर तिथे मल्लिकार्जुन पकडलेलं ते दृश्य. हे खरं स्टोरी हे मूर्तीची. हे तर कुठेतरी त्यांनी लिहून द्यायला पाहिजे. लोकांना माहिती नाही हे काय मूर्ती, नुसतं सेल्फी करते दिवस जाते. फायबर आहे ना, सगळं फायबर आहे, संपूर्ण फायबर. आज जो मन चला या चंदन. विकास व्हा लागलाय बरं का? व्हा लागलाय ऑटोमॅटिक व्हायलाय. करला तर अजून फार जास्त होतो विकास. आणखी काय व्हायला पाहिजे सोलापुरामध्ये? इंडस्ट्रील वाढायला पाहिजे. इंडस्ट्रीला कमी होतं. दोघांतरी मजूर लोक बाहेरच्या ह्याला चाललेत, पुणे मुंबईला जातात. ते न जातात सोलापूरला, तर तिथं जर आपण जर सोळकांतरी सोय केलं तर ऑटोमॅटिक इथला पैसा बाहेर जात नाही. आणि इथं त्याबद्दल सगळं व्यवसाय होत आहे. मग लोकांचं पालक लोकांना इथं फक्त राहिलेत म्हणजे पालक लोक, सगळे मुलं लोक सगळं पुणा, बेंगलोर ते आता थांबायला पाहिजे. इथं सोलापुरात ते थांबायला, रोजंदारी आलं ते थांबायला पाहिजे सोलापुरात. मगच खरं सोलापुरा विकास आपल्याला दिसून येईल. आणि आपण इलेक्ट्रिक मीडियाने हे जर वारंवार जर उचलून धरलं तर त्याचा 100% विकासावर
परिणाम चांगला होईल आणि विकास घडून येईल. खरंच विकास हे काय दडलेला आहे विकास ह्या नावामध्ये आपण बघायला लागलो. आपण आज जाणार आहोत हे ह्या समाधीची माहिती सुद्धा देणार आहेत पोस्तारे साहेब. चंदन इकडे या. मला सांगा या समाधीचा इतिहास काय? सोलापूरला हे सिद्धरामेश्वरनं तो तलाव खोदून जे जिवंत समाधी घेतलेली आहे, तेव्हा सोलापूरला जेव्हा अजून काय तर घडेल अनाथ त्यावेळेस मी इथं येईल. एक काय काय त्या तलावातून पांढरा हत्तीतून बाहेर येईल, पांढरा हत्ती हत्तीवर बसून बाहेर येईल, ही आख्यायिका आहे. ही जीवन समाधी इथं घेतल्यामुळे सोलापुरात आजपर्यंत तुम्ही बघण्यात कुठलीही दुर्घटना घडलेली नाही. भूकंप असो, पूर असो, काही असो, सोलापूरला सुखी आहेत. कमी पगारात सोलापूर बाहेर 50,000 लाख रुपये असून सुद्धा लोक सुखी नाहीत. तर 15-20,000 पर्यंत लोक सुखी आहेत सोलापूरला. ह्या आहेत महत्व सिद्धेश्वर महाराजचं. आणि स्वतः हे तलाव ना स्वतः सर्वजण मिळून खणून केलेले. सोलापूर शहराला पाणीपुरवठा इथं होत होतं. सोलापूरला पाणीपुरवठा सिद्धेश्वर तलाव होत होतं. थोडं लोकसंख्या वाढल्यावर मग ह्याचं परत वाढलं, हिप्परगात तलाव झालं. हिप्परगात तलाव तर आता आपल्याला उजनीवरून पाण्याने येतो. दर्शन घेत घेत बोलू म्हणतो. मला सांगा ह्या ट्रस्टीवर तुम्ही आहेत का आता? सध्या नाही, भाऊ होते. सध्या नाही. तुमच्या भावाची एक तरी आठवण येते तुम्हाला की बाबा तुमचे भाऊ इकडं सारखं असायचे सिद्धेश्वर मंदिरात? त्यांनी आपलं सर्व हे वाहून दिलं तरी सिद्धेश्वर मंदिरसाठी. आता आल्यावर आठवण येणारच. आठवण येणार कसं येणारच. स्वतः संक्रांतबद्दल 4 दिवस तरी घरी लवकर येत होते तुम्ही. त्यामुळं ते झालं तर झालं जेवढंच आहे म्हणून जे सेवा तेवढीच होती समजायचं. आणि आपण बी हे नटरंग जे आहे ते राजकारण जे बघतात ते खरंच बघण्यासारखं आहे. आणि ज्यावेळेस त्यांनी निवडणूक अगोदर त्यांनी शब्द दिले असते तर परत दुसरी आवृत्ती त्यांच्याकडे तुम्ही जायला पाहिजे. आता आपला नटरंग राजकारणाचा हा कार्यक्रम अवघ्या थोड्या दिवसावर संपत येणार आहे. दांडी आणि परिवहन हे कॉप संपले की हे संपत येणार आहे. म्हणून आपण सोलापूरचा विकास ह्या नावामध्ये काय काय दडलेलं आहे, कुठल्या कुठल्या घटकापर्यंत आपण जाणार आहोत हे सोलापूरकरला आपण दाखवणारच आहे. ह्या माध्यमातून काय विकास व्हायला लागलाय, कुठं काय चाललंय हे सुद्धा दाखवणार आहोत. आता विकास तर आता एवढं व्हायला पाहिजे. बीजेपीचे सर्व सत्ता आलेलं आहे, परंतु आता बीजेपीचे एवढे गटतट झालेले आहेत. आता असं व्हायला त्यांचाच विकास व्हायला, सोलापूरचा विकास कमी व्हायला असं वाटायला मला. आपण त्यांना टाइम देऊ, सोलापूरकर आपण त्यांना टाइम देऊ. म्हण आता लगेच त्यांना बजेट हे होणार नाही. कमीत कमी 1-1.5 वर्ष तर लागणार. 2 वर्ष तर व्हायला पाहिजे. 2 वर्ष लागणार आहे. पण आता सध्याचा आपला विकास काय आहे, सध्या आपण कुठं आहे आणि 1.5 वर्षानंतर आपण कुठं असणार आहे हे सुद्धा आपण दाखवणारच आहे सोलापूरच्या विकास या कार्यक्रमामध्ये. या ना नाही, तुम्ही जे नटरंग राजकारण जे अगोदर निवडणुकीपूर्वी जे मुलाखत घेतलेला काय तेच आता तुम्हीच आता सामान्याने त्यांना विचारायचा प्रश्न पडतोय. आता काय करणार? आता अगोदर ठीक आहे तुमच्या सत्ता नव्हती काय नव्हती, आता तुमच्यात सत्ता आहे, सगळं वरून आहे खालून आहे केंद्रात आहे, सर्व निधी यायले तर सर्व 100% आता विकास व्हायला काय हरकत नाही, निधी आणायला हरकत नाही. आणि दमदार काही नेतृत्व आमदार निवडून आलेत, त्यांनी प्रयत्न करलेत, त्यामुळं होण्यात 100% होईल असं आपण आशा बाळगूया. आणि सिद्धेश्वर त्यांना बुद्धी देऊ, लवकर त्यांचा विकास करा. शहराचा विकास व्हायला पाहिजे अगोदर आणि त्यांचा विकास होत. काम काढले तरच ऑटोमॅटिक सगळ्यांचा विकास होतो ना. आणि सोलापूरसाठी काय काय व्हायला पाहिजे असं तुम्हाला वाटतंय वैयक्तिक?
सोलापूरला सध्या आता काय इंडस्ट्रीज तर वाढलेलं आहे, कमी झाले सगळे. आता चादर इंडस्ट्री आता सोलापूरचं मोनोपोली होतं, आता ते राहिलेले नाही. आता ते युपी मध्ये निघाले सगळे, ते डुप्लिकेट त्याप्रमाणे निघाले तसे सोलापूरचं चादर. आता अक्कलकोटचा किती विकास झाला आता अक्कलकोट शहराचा. आता चंदन इकडं दाखवा. हे आपल्या ग्रामदेवाचं सिद्धरामेश्वराचं अन्नक्षेत्र मंडळ आहे आणि इथं लाखो लोक रोज भोजनाचा स्वाद घेतात आणि सकाळी आणि संध्याकाळी 2 टाइम इथं जे आपले ग्रामदेव सिद्धरामेश्वर महाराज आहेत त्यांचं अन्नक्षेत्र महामंडळ आहे आणि इथं 2 टाइम जेवण दिलं जातं. या चंदन चला अण्णा. हा बोला. मला सांगा काय विकास व्हायला पाहिजे आणखी? एकच रस्ते, पाणी, लाईट, दिवा हे सोडून हे तर आता झालेलं आहे पूर्वीपासून. अजून आपल्या दवाखाने आहे, आरोग्याचा विषय आहे, कचऱ्याचा विषय आहे, स्वच्छतेचा विषय आहे, पर्यावरणाचा विषय आहे. नाही, आरोग्याचं तर सोलापूरचं आरोग्य हब झालेलं आहे. आता कर्नाटकातून इकडून सोलापूर शहरात येतात. तुम्ही म्हणलात आता पर्यावरणाच्या विषयामध्ये सध्या पर्यावरणाचा विषय महत्वाचा आहे. सगळीकडे आता बिल्डिंग अपार्टमेंट बांधकाम झाल्यामुळे झाडं हे नियमात बांधकाम करताना 4 झाडं असायला पाहिजे, ते कुठेही कोणी पाळलेलं जात नाही. आपल्या घरासमोर परवाना मिळताना ते अजून कुठे बी त्यांनी पाळलेलं जात नाही. तसं ते सगळ्यांना जर स्वतःहून जर आपल्या शहराचा स्वतः प्रयत्न केला पाहिजे, लोकांच्या विरोधात आपण स्वतः थोडा प्रयत्न केला तर त्याचं मदत सगळ्यांना होत आहे. त्यामुळेच तो विकास होत आहे. सिद्धरामेश्वरच्या जे आजूबाजूचा जे परिसर आहे काय त्या परिसरामध्ये आणखी काय सुविधा व्हायला पाहिजे असं तुम्हाला वाटतंय? तळ स्वच्छ ठेवायला पाहिजे कायमचं. तर तिथे आता सोलापूरला सकाळी सकाळी मॉर्निंग वॉकला भरपूर प्रमाणात लोक येतात. त्या आजूबाजूला अजून काही अतिक्रमण आहेत, ते अतिक्रमण जातीनं काढायला पाहिजे. ते जर कसं शहर सुंदर दिसेल, आता समोरचा भाग देतो समोर तिथून सरळ मंदिर दिसायला पाहिजे, तरच अजून ते सुंदर सिद्धेश्वर सोलापूर हे खरं दिसण्यात येईल. या चंद या ना. आता जे आपले तिथं पूर्वी आपला हे किल्ला होता, बेट होते का? हा बेट होता. बेट होता अगोदर. तुम्ही बघितलं नाही माहित नाही, तिथे सुंदर बेट होते. बेट काढून लय चुकी झाली. हा ते मधला बेट, तो मधला बेट होता. हा बेट होता. ते बेट लोक म्हणजे तिथं जात होते, म्हणजे कुठले साधा छोटा बेट कार्यक्रम होते तिथं, चोळी कार्यक्रम असं तर तिथं बेटावर करून करत होते लोक अगोदर. बेट काढले ते बिलकुल. ह्या महादेवाचं काय म्हणजे ह्या पिंडीचं वैशिष्ट्य काय आहे? हे काय माहिती माझ्या मुलीचे ठेवले त्याचं काय मला जास्त कल्पना नाही. हा पूजा करणे आहे खेळणे. चंदन दाखवा तिकडं. आता हे लोक इथं बसतात ना, त्यांची सोय असायला पाहिजे काय इथं. आणि त्या झाडाखाली मागे बसून बायकाने ते काय तर मागून घेतले असते महादेवाला. सर्वच आपले महिला असतील तिथं. पूर्वी आहे ना असं लाटा आढळत होते, पाण्याच्या लाटा आढळत होते. आता ती काय त्यामुळे स्वच्छता आता संत पाणी, हिरवगार पाणी. पूर्वी एवढं हिरवगार दिसत नाही पाणी, निळं दिसत. पूर्वी असं लोटात फेसला होते. आता हवा यायला कुठं तयारच नाही, हवा येते यायला. तरी आता झाडी झुडपे वाढलेल्या, सुंदरता वाढलेली आहे. जवळजवळ 80% होईल. त्याचं बांधकाम पूर्ण झाल्यावर हे बी होईल 100%. आणि मोठमोठे अजून लॉजेस वगैरे व्हायला पाहिजे लोकांना, बाहेरच्या लोकांना येण्यासाठी. ते महत्वाचं आहे कोल्हापुरात. आता लोक घ्यायला येतात प्रत्येक, त्याला प्रोत्साहन इंडस्ट्रीनं म्हणजे शासनानं त्यांना काय सबसिडी वगैरे देतात ना, ते दिलं तर अजून वाढत. धन्यवाद अण्णा. धन्यवाद.
या चंदन, आपण चंदन दाखवा तिकडं. हे आपला विकास आहे, हे आपल्या सोलापूरचा विकास आहे. नव्याने हे जे बघताय, नव्याने काम चालू आहे. गेली 5-7 वर्ष झाले काम चालू आहे. व्हा लागलंय बरं का. जे आपले काडादे आहेत ते विकास करा लागलेत आणि ह्या संस्थेच्या माध्यमातून, ग्रामदेवत ही संस्था आहे, ह्या मंदिराच्या माध्यमातून हे विकास व्हा लागलाय. या चंदन, आणि जे समोर तिकडं दाखवा चंदन, तिथं आपल्या ग्रामदेवताचा जे सगळा इतिहास आहे त्या कारंजामध्ये दिसणार आहे. आणि तिथं ते डिस्प्ले लावली जाते आणि ते डिस्प्ले त्या कारंजावर दिसते. आणि पूर्ण सिद्धरामेश्वराचा इतिहास आणि आपल्या सोलापूरचा इतिहास तिथं त्या मोजिक कारंजावर लागला जातो. आणि हे काम जे आहे महापालिकेने केलंय, ह्याला म्हणतात विकास. व्हायला लागलाय. आपण बघूया सध्याचा सोलापूरचा विकास काय आहे. या चंदन, विकास हे होणं गरजेचंच आहे. विविध घटकामध्ये जाऊन आपण विचारणार आहे आणि काय विकास आहे ते तुम्हाला दाखवणारच आहे. थेट आपण सिद्धरामेश्वराच्या मंदिरात जाणार आहोत आता. आणि सर्वच तुम्हाला किती गर्दी आहे चंदन दाखवा. आज महाशिवरात्री आहे, त्यामुळे हे सर्व सोलापूरकर इकडे आलेले आहेत. या चंदन आतमध्ये दर्शन घेऊ म्हणून आपण आतमध्ये जाऊन. आणि पूर्ण जे दगडी जे आहे दाखवा चंदनवर, आणि पाठीमाग बी दाखवा व्यवस्थित. हे आपला विकास आहे. या चंदनात आज जो आपण थेट हे विकास आहे, हा विकास आहे, हा सोलापूरचा विकास आहे. आत या, एक मिनिट. चंदन इकडे दाखवा, ग्रामदेवतांना दाखवा. हे आपलं ग्रामदेवताचं गाभार आहे. आणि आज जाणार आहोत आपण, काय विकास झालेला आहे आपल्या सोलापूरचा ते आपण पूर्ण दाखवणार. वरनं खालीपर्यंत दाखवा. चंदन आत या, आत या. या चंदन, नाही चला या चंदन या. एक मिनिट दादा. चंदन या. गर्दी दिसायला लागली आपल्याला. मला सांगा आजच्या दिवसाचं वैशिष्ट्य काय आहे? कसं महाशिवरात्री असल्यामुळं म्हणजे दूर दूरवरून आपल्या इथं म्हणजे महाराष्ट्र कर्नाटकमध्ये सगळं लोक, सोलापूर मधले भक्त लोक सगळं आपल्या सिद्धरामेश्वराच्या दर्शनासाठी खूप लांब लांबून येतात. आणि कशी पूजा असते सकाळपासून ते पहाटेपासून ते आता संध्याकाळपर्यंत? पहाटे बघा काकड आरती असते आणि दुपारी आपलं 11 वाजता महापूजेची अलंकार पूजा असते. आता जे ते आता सध्याला आहे ते महापूजेचे पूर्ण अलंकार केलेलं पूजा आहे, तुम्ही बघू शकता. हा, आणि संध्याकाळ नंतर ना अजून एकदा आरती होते.
म्हणजे रात्री. रात्री हा. सकाळी किती वाजता आणि दुपारी सकाळी किती वाजता? बघा पहाटे 4-5 ला एक धावते, हा. त्याच्यानंतर 8 ला एक धावते. नंतर ना महापूजा झाल्यावर म्हणजे आरती होत नाही, काय नाही, म्हणजे पूर्ण अलंकार सजवला जाते. चंदन या आतमध्ये जाऊ म्हण. या एक मिनिट दाखवा चंदन या. समोर जावा. हे नंदी आहेत आपले, पूर्ण चांदीचा नंदी आहे. 5-5.5 फुटाचा नंदी आहे हा. आणि चंदन इकडून दाखवा, आत सिद्धरामेश्वरांना दाखवा की महाआरती झालेली आहे. हा अँगल. हा हे विकास आहे, हे ग्रामदेवताचा विकास आहे. हा खाली चंदन खालून घ्या. हा हे आपले सोलापूरचे ग्रामदैवत आहेत. दाखवा चंदन. इकडे पण किती असं सुंदर असं आपल्या ग्रामदेवतांना सजवलेलं आहे. आणि वरती दाखवा सगळं बघा. दाखवा. हा चंदन दाखवा. सगळेच दर्शनासाठी हा लाखो लोक तिथं दर्शनासाठी यायला लागलेत आणि दर्शन घेतात. हा हा चालू आहे दर्शन घ्यायचं. सगळे आपले सोलापूरकर दर्शन घेत आहेत. चंदन वर दाखवा पूर्ण सगळं. किती सुंदर असं हे गाभारा केलेला आहे. पूर्ण हे चांदीचा आहे है ना? चांदीचा आहे ना? हा चंदन इकडे या, माहिती सांगते द्या इकडं. हा हे
आज महाशिवरात्र सकाळी पाट 4:30 वाजल्यापासून मंदिर चालू आहे. 5:30 ते 6:30 काकड आरती झालं. मग नंतर रुद्राभिषेक समाधी योग समाधीला. त्याच्यानंतर आपली गाभाऱ्यामध्ये गर्भ मंदिरमध्ये 8:30 ते 10:30 रुद्राभिषेक पूजा. पुन्हा तेव्हापासून 11:30 ते 1 पर्यंत महापूजा. 1:30 वाजेपर्यंत महापूजा झालं. तेव्हापासून हे गर्दी आज रविवार कायम 12 महिने म्हणजे रविवारी गर्दी जास्त असते. नाहीतर दुसऱ्या कुठल्या जो वार असेल ना थोडं दुपारी गर्दी कमी असते. आज तसं गर्दी कमी झालेली नाही. हे आता रात्री जवळजवळ आमच्या 11:30-12ला पुन्हा पूजा असते रुद्राभिषेक. पुन्हा ते जवळजवळ 100-150 लोक येतात. गवळी लोक, काही मानकरी दूध घेऊन. हे सर्व हब्बू, गुरुराज हब्बू, शिवानंद हब्बू, राजेश हब्बू, आनंद हब्बू आणि महेश स्वामी पुरोहित, विश्वनाथ स्वामी असे. आणि 8-9:30 आज पालखी असते. पुन्हा पालखी आज 9:30 ते 10:30 पालखी असते. पालखीनंतर मग प्रसाद वाटप असतं. पुन्हा मग रात्री 11:30 ते रात्री 1:30 का 2 वाजून जातात. आज रुद्राभिषेक सर्व मानकरीचं आणि सर्व हब्बू लोक असतात. सर्वांचेच नाव सांगितले तुम्ही. सर्व म्हणजे महापूजा ते मला सांगा इकडे आजच्या दिवसाचं काय वैशिष्ट्य आहे? आज महाशिवरात्री पर्व आहे. त्यानिमित्ताने सिद्धरामेश्वर म्हणजे शिवाचे अवतार येथे दररोजपेक्षाही वेगवेगळे असे इतर धार्मिक कार्यही पार पाडले जातात. त्यात पहाटे 5:30 वाजल्यापासून रात्री 2 वाजेपर्यंत विविध धार्मिक कार्यक्रम जसे की 5:30 ते 6 वाजेपर्यंत सिद्धरामेश्वरांच्या गाभाऱ्यात त्यांच्या मूर्तीस काकड आरती केली जाते. त्यानंतर 7:30 ते 9 वाजेपर्यंत सिद्धरामेश्वरांच्या शिवयोग समाधीस रुद्राभिषेक, ओम नमः शिवाय पठण व महाआरती होतो. त्यानंतर पुन्हा गाभाऱ्यात 8:30 ते 10:30 वाजेपर्यंत रुद्राभिषेक होतो. 108 नामावळी असते, महाआरती होतो. त्या सगळ्यानंतर काही विशिष्ट दिवशी जसं की महाशिवरात्र, इतर 3:30 मुहूर्त, श्रावण सोमवार किंवा इतर सोमवारी सिद्धरामेश्वरांची पालखी निघते. ही पालखी मंदिर परिसरातच त्यांच्या समाधीस व गाभाऱ्यास 5-5 प्रदक्षिणा करून महाआरती केली जाते. त्यानंतर पुन्हा रात्री आज महाशिवरात्रीनिमित्त 12च्या नंतर म्हणजे रात्रीची पूजेची पद्धत आहे, वैशिष्ट्य आहे महाशिवरात्रीस. त्यामुळं रात्री 12 ते साधारण 2 ते 2:30 वाजेपर्यंत त्यांच्या गादीस पुन्हा रुद्राभिषेक व महाआरती होतो. त्यानंतर रात्री साधारण पहाटे 2-2:30 वाजता मंदिर दर्शनासाठी बंद केला जातो. हे आजचा दिनक्रम असतो सिद्धरामेश्वर. किती लाख पब्लिक आपल्या सिद्धरामेश्वराचं दर्शन घ्यायला येते इथं? साधारण एक 80,000 ते 1,00,000 पर्यंत भक्त लोक आज महाशिवरात्री निमित्त दर्शनास येऊन जातील. धन्यवाद महाराज. मला सांगा काय बदल व्हायला पाहिजे, काय असायला पाहिजे वाटतंय तुम्हाला? मंदिरात सध्या यात्रिक निवासाची व्यवस्था खूपच कमी आहे. जे परगावचे भक्त येतात त्यांना इथं राहण्याची सोय नसल्यामुळे ते अक्कलकोटला किंवा गुड्डापूर म्हणून एक खूपच लहान दानम्मा देवीचं मंदिर आहे. गुड्डापूर ग्रामीण भाग आहे, खेडेगाव आहे. तिथं म्हणजे खूपच कमी लोकसंख्येचं गाव आहे, पण तिथेही 3,000 ते 4,000 लोकांच्या राहण्याची सोय आहे. अक्कलकोटला तर आणखीन जास्त आहे. त्या अनुषंगाने यात्रिक निवास आणि भक्तांच्या जेवणाची सोय म्हणजे अन्नछत्र याची व्याप्ती वाढवण्यात यावी. या 2 गोष्टी केल्याच पाहिजेत. आणखी काय बदल व्हायला पाहिजे? आणखी यासोबतच जे मंदिर सिद्धरामेश्वर मंदिराच्या अंतर्गत येणारे 68 लिंग मंदिर असो किंवा इतर मंदिर असो, ते जे सध्या भिन्न झालेले लिंग आहेत किंवा जे मंदिर अडगळीस आलेले मंदिर आहेत त्याची सुव्यवस्था करण्यात यावी. पुन्हा त्या सगळ्याची जी दुर्व्यवस्था झालेली आहे तिथं व्यवस्थित बांधकाम वगैरे करून पुनर्निर्माण करण्यात यायला पाहिजे. आपण सोलापूरचा विकास हा कार्यक्रम घेतोय, त्याच्यावर विविध घटकापर्यंत दैनिक जनमत आणि आमचा चंदन बोलू जाणार आहे. विकास ह्या नावात काय काय दडलेलं आहे तुम्हाला असं वाटतं?
पूर्वी सोलापूरला पश्चिम महाराष्ट्रात ठेवण्यात आले आहे. शेतीप्रधान शहर होतं, पण आजकाल शेती करण्याचं हे कमी होत चाललेलं आहे. मुख्य कारण असंही असू शकतं की पाण्याची सोय नसल्यामुळे शेतीला, त्यामुळे शेती. आणि दुसरं गोष्ट म्हणजे जे व्यवसाय आहेत, एक 30-40 वर्षापूर्वी जेवढे होते आजही तेवढेच आहेत. त्याला कारण असं असू शकतं की इथला जो वर्ग आहे, जो कर्मचारी कामगार वर्ग आहे, तो इतर मोठ्या शहरांना जात आहे. त्यामुळे इथं भेटणारा कामगार वर्ग कमी आहे. त्यामुळे असो किंवा इतर काही गोष्टी असू शकतात. म्हणजे जे पूर्वी 30-40 वर्षापूर्वी जशी व्यवस्था होती, जी अवस्था होती सोलापूरची, आज पण तशीच आहे. शेती पण असं विशेष असं काय वाढ झालेलं नाहीये आणि व्यवसायातही काही झालेलं नाहीये प्रगती. त्यामुळे या दोन गोष्टीसाठी काहीतरी प्रयत्न करण्यात यावे. धन्यवाद. महाराजांनी सांगितलंय, जे सिद्धरामेश्वराच्या आपल्या मंदिरातली सिद्धरामेश्वरांची तुम्ही रोज पूजा करता, बरोबर? मला सांगा, अनेक आपल्या सोलापूर शहरामध्ये मंदिर आहेत. मल्लिकार्जुन मंदिर असेल, तिकडही गर्दी असते, रामदेवताला असते. अप्पाजीचं मठ, आम्ही दुपारी तिकडे गेलो होतो. तिथंही 108 लिंग आहेत. तिथंही महिलांची गर्दी दिसली. आज शिवरात्रीनिमित्त जिथं जिथं महादेवाचे मंदिर आहेत, त्यात मल्लिकार्जुन मंदिर, रेवणसिद्धेश्वर मंदिर, सिद्धरामेश्वर मंदिर, महादेवाला हे शिवरात्र हे महादेवाला समर्पित असल्यामुळे शहरातील सगळ्या महादेवाच्या मंदिरांना गर्दी राहतेच. यासोबतच शिवरात्र सोबतच जे महादेवाला जे समर्पित, जसं की संक्रांत असो, शिवरात्र असो, श्रावण मास असो, त्या दिवशी गर्दी राहतेच. त्या कारणानेच आज आणि त्यासोबतच म्हणजे भक्तांची अशी एक ही असते धार्मिक भावना की आजच्या दिवशी जे विशेष दर्शन असो किंवा उपवास, त्या ह्याचा म्हणजे त्यांच्या भक्तीच्या ह्याच्यात वाढ व्हावे, त्या कारणाने काही भक्त, बऱ्यापैकी भक्त उपवास ठेवतात, दर्शनासाठी येत राहतात. धन्यवाद महाराज. हाच आपला सोलापूरचा विकास आहे. आपण विविध घटकाच्या लोकांपर्यंत पोहोचणार आहोत आणि काय आहे विकास, काय विकास ह्या नावात दडलेला आहे, तुम्हाला दाखवणारच आहोत. धन्यवाद. या चंदन. हा पूर्ण विकास आहे, पूर्ण विकास आहे हा. आपण विकास या नावात काय काय दडलेलं आहे दाखवणारच आहे. मी राहुल रणदिवेसह चंदन बोलू, सोलापूर न्यूज.